पण रवींद्रजी, तुम्हालाही माहिती आहे, लोकसभा असो किंवा विधानसभा असो किंवा लोकशाहीच्या दृष्टीने विरोधक जिवंत राहणं गरजेचं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, पण आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे महानगरपालिका असो, झेडपी असो, नगर परिषदा असो, तुम्ही नगरसेवकसुद्धा बिनविरोध काढतात. इथे प्राजक्त तनपुरे प्रबळ विरोधक होते. विरोधकच संपवला तर लोकशाहीच्या दृष्टीने त्या निवडणुकांना अर्थ किती उरणार? एक गोष्ट सांगून टाका, राहुरीमधून प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली. त्यांना सांगायला झालं की आमचे हे मुद्दे आहेत, यांनी मान्य केले म्हणून मी माघार घेतोय. तुम्हालाही म्हणायला झालं की त्यांनी त्यांच्या गोष्टींमुळे माघार घेतली असेल. प्राजक्त तनपुरे आम्हाला विधान परिषदेवर दिसणार का? आम्ही अक्षय कडिलेंच्या लोगोसोबत तुमचा दोघांचाही लोगो पाहतोय. इकडे दाजींचा लोगो नाही आहे, पण तुमच्या दोघांचा लोगो आहे. काय असं नेमकं राहुरीचं समीकरण जुळेना तुमच्याशिवाय, की तुम्हाला धरूनच जुळवायचं? नाही नाही, तसं नाही. दाजी हे अदृश्य शक्ती असल्यामुळे त्यांचा छोटासा फोटो आहे. माघार घ्यायला लावणारी ही अदृश्य शक्ती तुमचीच होती, खरं की खोटं? तुम्हाला माहिती कोण देतं पहिले ते सांगा मला. माझी माहिती खरी की खोटी? माहिती देणारा माणूस माझी भेट घालून द्या एकदा. माहिती खरी की खोटी? असं कुठं राजकारण असतं का? एकंदरीत निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. लोकशाहीत कुठलीही निवडणूक बिनविरोध होत नाही. तुमच्या वडिलांना 35,000चं लीड राहुरीने दिलं होते. मग बिनविरोध निवडणूक करण्यासाठी इतके शर्तीचे प्रयत्न का? ज्या पद्धतीने ही निवडणूक शर्तीचे प्रयत्न करून किंवा वेगवेगळे प्रचार सभा दौरे लावून लढवली जाते, कुठेतरी असं वाटतंय की नाही बा, इथं थोडा आपल्याला निगेटिव्ह रिस्पॉन्स भेटतोय किंवा काय, एवढी ताकद का लावली जाते? आता ह्याचं उत्तर म्हणजे मला तुम्हाला साहेबांचे शब्द सांगायचे की कुठलीही निवडणुकीच्या पद्धतीनेच करावं लागते. आम्ही तुमचा लोगो बघितला, बॅनरवरती तुम्ही आहात शिवाजीराव कडिले, इकडनं सुजय विखे, इकडनं राधाकृष्ण विखे. विखेंच्या वरद हस्ताशिवाय ही निवडणूक पुढे जात नाहीये का? आता विखे म्हणजे एक माझाच परिवार आहे. धोत्रावाले लोक आहेत, त्यांना वाटेल नाही 30 वर्षांचा पोरगा काय करणार आहे. धोत्रावाले सर्वात जास्त हुशार आहेत मुलांपेक्षा. इथे आलेत, आश्वासनं दिलेत, यांनी जे सांगितले 5 वर्षांनी रिपीट होणार आहे. धामोरी बुद्रुकचे प्रश्न सुटतील का? माझ्या मनात फक्त 3 प्रश्न आहेत, जे जनतेच्याही मनात आहे. अक्षय कडिलेंना निवडून का द्यायचं? शिवाजीराव कडिलेंचा मुलगा आहे म्हणून निवडून द्यायचं, की अक्षय कडिलेचं स्वतःचं काही स्वकर्तृत्व आहे म्हणून निवडून द्यायचं, की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे म्हणून निवडून द्यायचं? तुमच्या खडांब्याचे कोणते प्रश्न आहेत जे पुढच्या 3.5 वर्षात त्यांनी मार्गी लावले तरच यांना पुन्हा इथं बोलवायचं? त्यांनी आतापर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे. पुढं त्यांचा आमचा एक रस्ता राहिलेला आहे, त्यांनी त्याचं उद्घाटन पण झालं. ऐकताय ना, रस्ता राहिलाय. बघा, तुमच्यासारखे टोपी धोत्रावाले माणसं उभे राहिले पाहिजे. नाही, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, अक्षय दादा आहे ना, माशाच्या पिल्याला पोहायचं शिकावं लागत नाही. कडिले साहेबापेक्षा आहे अक्षय दादा, हा भयान काम करणारे. नमस्कार, मी विजया वामन. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. आपल्याला वाटत होतं ही निवडणूक बिनविरोध होईल, पण परिणाम तसा राहिला नाही. जवळपास 7 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपनं ज्यांना तिकीट दिलंय ते दिवंगत शिवाजीराव कडिले यांचा मुलगा अक्षय कडिले यांना. त्यांचं सर्वेत नाव होतं का? ते निवडून येऊ शकतात का? अनेक प्रश्न आणि अनेक उत्तर आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये अक्षय कडिले पहिल्या दिवसांपासूनच निवडणुकीच्या रिंगणात निवडणूक होणार या हिशोबाने उतरताना दिसले होते. आणि त्यामुळे नेमका आता प्रचार कसा सुरू आहे, लोकांचा रिस्पॉन्स त्यांना कसा मिळतोय, वैयक्तिक ते किती क्षमतेनं किंवा किती ताकदीनिशी ही निवडणूक लढवणार आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यासोबत वन डे विथ उमेदवार हा कार्यक्रम करणार आहोत. त्यांची दिनचर्या कशी, लोकांचे प्रश्न उत्तर कसे, त्यांच्या समर्थकांचं म्हणणं काय, त्यांच्या विरोधकांचं म्हणणं काय, त्यांचं वैयक्तिक म्हणणं काय, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या आपल्या या कार्यक्रमातून आपण ज्या आहेत त्याचा फॉलोअप घेणार आहोत. त्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ जो आहे तो शेवटापर्यंत बघा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा. उमेदवार हा आपला शो सुरू आहे. आपण राहुरीची पोटनिवडणूक लागली आहे. भाजपाचे अधिकृत उमेदवार अक्षय कडिले यांच्यासोबत आजचा दिवस घालवणार आहोत.
एकंदरीत प्रचार कसा सुरू आहे, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, शिवाजीराव कर्डिलेंच्या आठवणींना कसा उजाळा दिला जातो, या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा प्रचार सुरू झालाय, कसा रिस्पॉन्स भेटतो? हा प्रचार म्हणण्यापेक्षा मी जेव्हा जनतेमध्ये जातोय प्रत्येकाकडून एक भावना व्यक्त होती. कर्डिले साहेबांच्या आठवणी व्यक्त होतात. गेल्या 30-35 वर्ष झालेत साहेब जनतेच्या सेवेमध्ये काम करतायत. आता प्रत्येकाकडून अनेक आठवणी साहेबांविषयी तयार झाल्यात. आता फिरत असताना प्रत्येक व्यक्ती, असा एक व्यक्ती मला भेटला नाही की तो म्हणलाय माझी आणि साहेबांची ओळख नाही, आमची कधी भेट नाही, साहेब माझ्यासाठी आले नाही, माझं काम केलं नाही. प्रत्येकाशी काही ना काही साहेबांची नाळ जोडल्या गेली, त्यातून आठवणी भरपूर तयार झाल्या. एकंदरीत निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. लोकशाहीत कुठलीही निवडणूक बिनविरोध होत नाही. तुमच्या वडिलांना 35,000चं लीड राहुरीने दिलं होते, मग बिनविरोध निवडणूक करण्यासाठी इतकी शर्तीचे प्रयत्न का? आता एक भावना, मी जसं म्हणलं तुम्हाला आता, प्रत्येकाचं साहेबांवरती प्रेम होतं. आता हे प्रेम म्हणजे वर्ष आणि 2 वर्षाचं नव्हतं, तर 35 वर्ष म्हणजे एक काळ पूर्ण. आणि प्रत्येकाची भावना होती की साहेबांनी 2024मध्ये चांगली ताकद लावून निवडणूक जिंकले आणि आता कुठंतरी वर्षही नाही झालं, पुन्हा एकदा त्याच गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागतंय. म्हणजे साहेबांना जनतेने स्वीकारलंच होतं 24मध्ये. आता परत 5 वर्षासाठी एकदा स्वीकारल्यावर कशासाठी निवडणूक करायची, ही प्रत्येकाची, म्हणजे सर्वसामान्यांपासून तर राज्याचे नेते मंडळी सगळ्यांची इच्छा होती की जी जागा साहेबांची होती तीच जर मला दिली तर 3 वर्ष जो विश्वास जनतेने 24मध्ये टाकला, तो विश्वास या 3 वर्षाच्या काळामध्ये 29पर्यंत येऊपर्यंत पूर्ण होईल. आम्ही जेव्हा तुमच्या मतदारसंघाबाबतचं विश्लेषण करतो त्यावेळी अक्षय कर्डिले इथून वन साइड निघतील असा आमचा अनालिसिस राहतो. पण ज्या पद्धतीने ही निवडणूक शर्थीचे प्रयत्न करून किंवा वेगवेगळे प्रचार सभा दौरे लावून लढवली जाते, कुठेतरी असं वाटतंय की नाही बा इथं थोडा आपल्याला निगेटिव्ह रिस्पॉन्स भेटतोय किंवा काय, एवढी ताकद का लावली जाते? आता ह्याचं उत्तर म्हणजे मला तुम्हाला साहेबांचे शब्द सांगायचे की कुठलीही निवडणुकीच्या पद्धतीनेच करावं लागते. ती निवडणूक कोणी अपोजिट आपल्या असू किंवा नसू, निवडणूक लागली आहे ना, मग आपल्याला त्याच सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायच्या. मग आपण कशासाठी हलक्यामध्ये घ्यायचं? लोकशाहीची पद्धत आहे, लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला जनता स्वीकारेल. संग्राम जगताप असतील, म्हणजे तुमचे दाजीच, इकडे संदीप कोतकर असतील, लोक म्हणतात 2 मेहुण्यांनीही तेवढीच ताकद लावलेली. दोघांचा सपोर्ट कसा मिळतो? त्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे मला, कारण की ते आता गेल्या 15 ते 20 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये ते काम करतात. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा मोठा आहे. त्यांचा अनेक काळ हा साहेबांसोबत गेलेला आहे, त्याच्यामुळं त्यांना अनुभव मोठा आहे. त्यांचं मार्गदर्शन मला मिळतं आहे आणि प्रेम त्यांचं माझ्यावर भरपूर आहे. त्यामुळं त्यांना वाटतं की जसं साहेबांनी 30-35 वर्षापासून एक माणूस शून्यातून कमावला आहे, तो मोठा परिवार तयार केला, आता तो परिवार हा मी जबाबदारी घेऊन पुढे चालावा अशी त्यांची भावना आणि इच्छा आहे. आम्ही तुमचा लोगो बघितला, बॅनरवरती तुम्ही आहात शिवाजीराव कर्डिले, इकडनं सुजय विखे, इकडनं राधाकृष्ण विखे. विखेंच्या वरद हस्ताशिवाय ही निवडणूक पुढे जात नाहीये का? आता विखे म्हणजे एक माझाच परिवार आहे. विखे म्हणजे आता साहेबांच्या सुरुवातीच्या काळापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांसोबत ते खंबीरपणे उभा राहिले, साहेबांना साथ दिली. आणि आता 6 महिने झालेत साहेब आपल्यामध्ये नाही आहेत. तो पूर्ण परिवार जसं एखाद्या मुलासाठी करावं लागतं वडिलांना, जसं एखाद्या भावासाठी करावं लागतं भावाला, त्याच पद्धतीने राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी वडिलो समान मला प्रेम दिले. सुजय दादा भावासारखा मला जीव लावतायत. त्यामुळं जसं आपण म्हणलं की संदीप दादा आणि संग्राम भैया, त्याच पद्धतीने विखे परिवारही माझ्यासोबत माझाच परिवार असल्यासारखं वावरतोय. 25 वर्षापासून 25 वर्षांपासून ओळखत असताना अनुभव काय आले?
अनुभव मी नोकरीला असल्यामुळं आमचा संपर्क चांगला होता. त्यांचं मार्गदर्शन तत्व आम्हाला लागू होते. बरं. आज शिवाजीराव कडिलेंनंतर अक्षय कडिले म्हणजे दुसरी पिढी त्यांची राजकारणात येते. पिढीची जी तफावत असणार आहे, हे एक युवक नेतृत्व आहे. शिवाजीराव कडिलेंनी कसंही म्हटलं तरी 4 पावसाळे उन्हाळे जास्त बघितलेले होते. तुम्हाला वाटतं की राहुरीची विधानसभा अक्षय कडिलेंना पेलवेल? पेलवण्यापेक्षा जिथं गुरु घराणं आहेत तिथं काहीच अडचण नसते. सर्व लोकांना सामावून घेणारे त्यांचं दादाचं नेतृत्व आहे. जे दिग्गज राजकारणी आहेत आपल्या नगरमध्ये. अक्षय कडिलेंचं वय वर्ष 30 आहे. असू द्या की नाही, पण त्यांचं विषय असा असतो काही ठिकाणी का वयाचं बंधन नसतं. वयाचं बंधन नसतं. जिथं आज मी स्वतः आहे, मी एक म्हणजे अक्षय दादाचं आहे ना, एकदम म्हणजे लहानपणापासून अक्षय दादांसोबत हे करणारा मुलगा आहे मी. तर असं आहे का जे का म्हणजे मुलं आहेत किंवा युवा वर्ग आहे, ते जो अक्षय दादांना मानणारा वर्ग आहे तो तर कुठं नाही जाणार त्यांच्यापासून. माझा प्रश्न असा आहे की जुने लोकांना आणि नवीन लोकांना अक्षय कडिले जमतील का? हो जमणार 100% जमणार. जे धोत्रावाले लोक आहेत त्यांना वाटेल ना 30 वर्षांचा पोरगा काय करणार आहे. धोत्रावाले सर्वात जास्त हुशार आहेत मुलांपेक्षा. मुलाची ही मुलं आहेत हे पंक्ती वेळेला काही मुली हबाग सोडून द्या, पण जे काम करण्याची जी पद्धत आहे साहेबांचा तर ज्यांना अनुभव आहेत. साहेब विरोधी पार्टी जर त्यांच्याकडे गेली त्यांना त्यांनी एक शब्दाने काही दुखवलं का, उलट त्यांचं काम फर्स्ट रेफरन्सला घेतलेले आहेत. असं तालुक्याला अनुभव आहेत. काय वाटतं? आता सध्याचे म्हणजे निवडणुकीचं अक्षय कडिलेचं पारडं जड आहे. त्यांच्या वडिलांचे काम आणि यांचं काम सेम आहे. आता जरी समजा 2-2.5 वर्ष किंवा आपल्या 5-6 महिन्याचे नव्हते साहेब, पण तरी त्यांची उणीव जनतेला काय त्यांनी येऊन दिली नाही. त्यांनी स्वतःहून कामं केले. पारडं जड असू द्या, पण आता तुम्ही बघितलं असेल सध्याच्या घडीला तिकडून विखे पाटील घराणं आहे, इकडून संग्राम जगताप आहे किंवा हे सगळे लोक आहेत. या सगळ्यांमध्ये अक्षय कडिले आत्ता त्यांच्या बाजूने सहानुभूतीचं वातावरण असेल किंवा हे असेल, पण अक्षय कडिले व्यक्तिशः तुम्हाला परिचित आहेत का? हो आहेत ना. बरं. आम्ही गेलो त्यांच्याकडे आमची कामं करून घातले. त्याने आमची कामं कामं सुटली पण का? केलेत. हो कामं सोडले त्याने आमच्यावाले. गेल्याबरोबर त्याने आमचे कामं पण केलेत. ते महत्वाचं आहे. कधीपासून तुम्ही ओळखता शिवाजीराव कडिलेंना? 20 वर्षापासून 20-25 वर्ष. कसा अनुभव राहिला? अहो त्यांनी सार्वजनिक कामामध्ये ते 1 नंबर आहे. सगळ्यामध्ये तालुक्यामध्येच 1 नंबर आहे. शिवाजी कडिले 1 नंबर. आणि त्यांचाच हे घेऊन ते पुढं आता अक्षय दादा येऊ राहिले, वारसा घेऊन ते पुढे येऊ राहिले आणि लोक त्यांना सहकार्य करणारच आहे. एखादा किस्सा सांगता येईल का जो की तुम्ही शिवाजीराव कडिलेंकडे एखादा मुद्दा मांडला आणि तो तुमचा सोडवला गेला? नाही सार्वजनिक कामाचं. सार्वजनिक कामाचं. सार्वजनिक कामाचं त्यांनी रोडचे काम आम्हाला बरेच दिवस म्हणजे रखडलं होतं, पण त्यांनी ते मार्गी लावलं. बरं. आणि परत याला पटेल कामाचं काम उत्कृष्ट केलं. अक्षय कडिलेंना कधी भेटले? नगरला गेल्यानंतर भेटतच होतो. वेळ देतात का? आता ते नवीन आहे त्याचं काही एवढं जास्त हे नाही, पण त्यांच्या वडिलांना बऱ्याच वेळा भेटलेलं आहे. तर वन डे विथ उमेदवार हा शो आज आपण अक्षय कडिलेंसोबत करतोय. धामोरी बुद्रुक या गावामध्ये ते आले, आश्वासनं दिली, काही गोष्टी होत्या ज्या मनातल्या खतखत होत्या त्या सगळ्या मांडल्या. एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स कसा होता? रिस्पॉन्स आता तुम्ही समोरच पाहत आहे की अतिशय चांगला आहे. प्रत्येक व्यक्ती हा जो जमतोय हा आदरणीय आमदार शिवाजीराव कडिले साहेबांसाठी जमतोय. त्यांच्याप्रती जी साहेबांची भावना आहे तो व्यक्त या माध्यमातून होती आहे. आता हा आम्ही प्रचार म्हणण्यापेक्षा एक साहेबांच्या आठवणी प्रत्येक गावोगावी जाऊन हे आम्ही मिळवतोय. साहेबांच्याबद्दल भावना प्रत्येक व्यक्ती व्यक्त करतोय. 30-35 वर्ष झाले साहेब राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या ज्या गोष्टी प्रत्येकाशी साहेबांच्या घडल्या, म्हणजे कामं, सुखदुःखामध्ये सहभागी होणं, कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग असणं, अडचणी सोडवणं, फोनवर कामं करणं, ह्या अशा अनेक गोष्टी प्रत्येकाशी साहेबांच्या घडलेल्या आहेत. त्याच आज प्रत्येक व्यक्ती फिरत असताना आम्ही व्यक्त होतो. तुम्हाला काय वाटतं शिवाजीराव कडिले जसे एका फोनवरती कामं सोडवत होते त्या गोष्टी अक्षय कडिलेंकडून पूर्ण होतील का? शिवाजीराव कडिले साहेबांनी जे फोन केला का लगेच काम होत होतं, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अक्षयदादा ही काम करतील अशी आम्हाला 100% खात्री आहे. आणि आजपर्यंत जेवढं अक्षयदादांना आम्ही सांगितलं त्या वेळेस अक्षयदादा त्या ठिकाणी उभे राहिले आणि त्या वेळेत उपस्थित राहिले.
नगर जिल्हा हा दिग्गज राजकारण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या दिग्गजांमध्ये अक्षय कडिले टिकतील का? 100% कसे टिकतील? आज संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे. कर्डिले साहेबाच्या स्वरूपात आम्ही त्यांना पाहतोय आणि सर्व युवक कंपनी ही अक्षय दादांच्या पाठीमागं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भरघोस मतांनी निवडून येतील. जुनी जाणती पिढी, धोत्रावाली पिढी साहेबांसोबत होती, त्यांचे आणि आता अक्षय कडिलेंचे 30 वर्षाच्या मुलाचे विचार जुळतील का? अतिशय जुळतात. त्याचं कारण असं आहे की दादा सर्वसामान्य माणसापासून तर जनतेपर्यंत आणि म्हाताऱ्या माणसापासून तर युवकापर्यंत अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारतात, येतात जातात, कोणतेही फोन घेतात. कोणीही फोन जर केला तर ते कितीही वाजता घेतात ही आम्हाला खात्री आहे. आणि सर्वसामान्य जे आमचे आईवडील आहेत, वडलोपार्जित माणसं आहेत, ते संपूर्ण या कुटुंबावर अतिशय जीवापासून प्रेम करतात. धामोरी बुद्रुकचे स्थानिक कोण येतले तुम्ही? बरं, प्रश्न कोणते आहेत जे सुटणं गरजेचं होतं? आता आमच्याकडं जे प्रश्न आहेत बहुतेक आमचे कर्डिले साहेबांनी आणि आदरणीय नामदार विखे पाटलांनी आणि सुभाष पाटलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच सोडलेले आहेत. परंतु जेवढे प्रश्न सोडलेले आहेत तेवढे प्रश्न परत उपस्थित राहतात. त्यासाठी आता रस्ते आहेत, जलसंधारणाचे कामं आहेत, एवढे कामं झाले म्हणजे आमचे काम बरेपैकी पुढे झाले. इथे आलेत, आश्वासनं दिलेत, यांनी जे सांगितले 5 वर्षांनी रिपीट होणार आहे, धामोरी बुद्रुकचे प्रश्न सुटतील का? 5 वर्ष नाही तर आपल्याकडे आता 3.5 वर्ष आहेत. मला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, सगळ्या गोष्टी ची जाणीव आहे, प्रत्येकाची भावना मी लक्षात घेतलेली आहे. तर येणाऱ्या 3.5 वर्षामध्ये जेव्हा आपण 2029पर्यंत पोचू, धामोरी बुद्रुकचे सगळे कामं पूर्ण झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. तर अक्षय कडिलेंचे इथे डोळे भरून आलेले आहेत. लोकांचे प्रश्नही आहेत, थोडासा शोकाकुल अशी परिस्थिती आहे. आपण इथल्या नंतर काही ग्रामस्थांसोबत चर्चा करूया. समोरासमोर ते असल्यामुळे कदाचित लोक प्रश्न मांडणार नाहीत. मागे काही बोलतायत का पाहूयात. आपल्यासोबत आत्ताच जी एक छोटासा दौरा म्हणता येईल अक्षय कडिलेंची पार पडली, तिथील काही युवक आहे. खरं तर मी अगोदर काही ज्येष्ठ लोकांशी बोललं की जे शिवाजी कडिलेंना ओळखत होते. अक्षय कडिले युवक हे 30 वर्षांचा मुलगा आहे असं म्हणता येतं राजकारणाच्या भाषेत. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या गोष्टींमध्ये अक्षय कडिले टिकतील का? हो, नक्कीच टिकतील. कारण की आम्हाला कडिले घराण्यावर असा विश्वास आहे की जे त्यांच्या वडिलांनी साहेबांनी जे केलं आहे आमच्या गावासाठी तसंच दादाही करतील. आम्हाला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि ते सक्रिय आहे. पूर्ण राहुरी नगर पातळी पूर्ण मतदारसंघात ते सक्रिय आहेत. त्यांना पूर्ण ज्ञात आहे मतदारसंघाची. तुमच्या गळ्यात भाजपचा पंच आहे. कार्यकर्ते म्हणून बोलतात का इथले नागरिक म्हणून बोलतात? गावचे नागरिक म्हणून बोलतो आणि मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतो. कारण की मी आज नाही तर माझं जसं गावात माझं मतदान आलं तेव्हापासून मी भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि गावातले प्रश्न मिटवण्यासाठी पण तयार असतो. आता जे प्रश्न प्रलंबित इथे तुमचे राहिलेत, पालकमंत्री तुमचे आहेत, वरती सत्ता तुमची, सगळे तुमचे आहे, भाजपचे कार्यकर्ते राहिले. 2014-2024 पर्यंत भाजपची सत्ता होती. एकही प्रश्न तुमचा धामोरी बुद्रुकचा मागे राहायला नको होता. नाही, तसं बरोबर आहे. पण आता प्रश्न कसे असतात, प्रश्न सॉल्व्ह झाले तर दुसरे वाढत राहतात. गाव आहे, गावचा एक ना एक प्रश्न वाढतच राहणार आहे. जसं जसं पूर्ण होईल तसं तसं एक ना एक प्रश्न येतोच पुढं. असं आहे. 2019ला प्राजक्त तनपुरे आमदार होते, मंत्री होते. या गावासाठी काय योगदान दिलं त्यांनी? नाही, तसं त्यांचं योगदान आहे. पण मी वैयक्तिक भाजपचा कार्यकर्ता आहे. मी त्यांच्यामध्ये कधी गेलो नाही, काही माहीत नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही जास्त सांगू शकत नाही. काय वाटतं, अक्षय कडिलेंना विधानसभेला उभं राहावं लागेल अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. आता तुम्ही त्यांना मतदान करणार किंवा नाही हा विषय वेगळा राहिला, पण तुम्हाला शिवाजीराव कडिले कसे वाटले त्याच्यावर तुम्ही त्यांना मतदान करणार की नाही हा प्रश्न राहिला. तर शिवाजीराव कडिलेंची काही आठवणी सांगता येतील का? अनुभव कसा राहिला? शिवाजी कडिले चांगले माणूस होते, व्यक्तिमत्व त्यांचं चांगलं होतं. गावात त्यांनी भरपूर आमच्या गावात भरपूर कामं केले त्यांनी. विधानसभेत आल्यानंतर अक्षयदादा करतील अशी आम्हाला त्यांची अपेक्षा आहे. 3.5 वर्षासाठी तुम्हाला संधी द्यायची अशी आमची इच्छा आहे. पुन्हा 5 वर्षांनी आमच्याशीच गाठ भेटे. काय सांगताल? तशी म्हणजे निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे होती. लोकशाहीत कुठलीच निवडणूक बिनविरोध होत नाही. बिनविरोध कशी काय होऊ शकते? आता जेवढ्या झाले तेवढे मग आता ही सहानुभूती दाखवायलाच पाहिजे होती ना. इकडे बारामतीत नाही झाली बिनविरोध, इथं कशी होईल? नाही झाली तरी ती तेच होणार ना. आता बरं, तुमचा भाजप हा पक्ष तरी करेल का कुठे निवडणूक बिनविरोध? करतात ना ते. कुठे करतात? भाजपची ताकद आहे तेवढी. बरं, चला जाऊ द्या. मला सांगा, शिवाजीराव कडिलेंबाबतच्या काही आठवणी सांगता येतील काय? माणूस म्हणून तुम्हाला ते कसे वाटले? कधी व्यक्तिशः संबंध आला का? कधी त्यांच्या जनता दरबाराला हजेरी लावली का? आता तसं ते शिवाजीराजे कर्डिले यांचाच वारसा हा पुढे चालू आहे. म्हणजे त्यांच्या कामाची पावती
मी जे बोलतो किंवा सगळे जे बोलतात ही त्यांच्या कामाची पावती, त्यांचं काही नाही. वडिलांना जे जमलं ते मुलाला जमल का? आज जमायलाच पाहिजे, नाही जमलं तर काय होईल. भेटू 3.5 वर्षांनंतर. चला, तर हे धामोरी बुद्रुक हे गाव आहे जिथल्या लोकांशी आपण बोललोय. आपण त्यांचा प्रचार दौरा 1 दिवसाचा कसा असतो, लोकांच्या समस्या काय आहेत या समजून घेतोय. पाहूयात आता आणखी वेगवेगळ्या ठिकाणी नेमका काय काय पाहायला मिळतं. भाजपनं राहुरीमध्ये पोटनिवडणूक लावली. माझ्या मनात फक्त 3 प्रश्न आहेत जे जनतेच्याही मनात आहे. अक्षय कडिलेंना निवडून का द्यायचं? शिवाजीराव कडिलेंचा मुलगा आहे म्हणून निवडून द्यायचं, की अक्षय कडिलेचं स्वतःचं काही स्वकर्तृत्व आहे म्हणून निवडून द्यायचं, की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे म्हणून निवडून द्यायचं? सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो की आता 6 महिन्यापासून प्रत्येक माणूस हा माझ्याकडं कडिले साहेब म्हणून पाहतोय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहेब ज्या पद्धतीने प्रत्येकाला न्याय द्यायचे, प्रत्येकाशी संबंध होते, एक नाळ जुडलेली होती जनतेशी, सुखदुःख असो कोणत्याही प्रसंगाला कुटुंबातल्या सदस्यासारखे उभा राहायचे. तसंच माझं आता येणाऱ्या काळामध्ये मी ठरवलं आहे 6 महिन्यापूर्वीच की आता इथून पुढं शिवाजीराव कडिले साहेब म्हणूनच मी वाटचाल माझ्या आयुष्याची करणार आहे. म्हणून आता त्या प्रश्नाचं तेच उत्तर आहे की आता इथून पुढं शिवाजीराव कडिले साहेब हे होते, आहेत आणि भविष्यामध्येही जनतेच्या मनामध्ये मी ते करून राहणार आहे. बरं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. मला प्रश्न पडलेला हा आहे की जर इतकी मोठी ताकद तुमच्या मागे आहे तर या राहुरीमध्ये सभा घेण्याची किंवा दौरे लावण्याची गरजच नव्हती, मग तरीही एवढी पळापळ का? आता यामध्ये साहेबांचा एक पहिल्यापासून शब्द जो मी तुम्हाला आज सांगतो की निवडणूक ही कुठलीही असू, कशीही असू, छोटी असू, मोठी असू, निवडणूक ही निवडणुकीच्याच पद्धतीने आपण केली पाहिजे. माझा वाटल्या याच्यातला आणखी एक प्रश्न राहिला, अक्षय कडिलेंचं स्वतःचं कर्तृत्व काय? 3.5 वर्ष मला मतदारांनी संधी द्यावा आणि पावा अक्षय कडिले काय करू शकतो. बरं, आज सकाळपासून आपण वन डे विथ उमेदवार हा कार्यक्रम करतोय. अक्षय कडिले ज्या ज्या ठिकाणी जातात, प्रचार सभा, दौरे, बैठका घेत आहेत, त्या सगळ्यांचा फॉलोअप घेतोय. तेथील लोकांनाही आपण विचारतोय की सध्याची नेमकी त्यांच्या गावातील परिस्थिती काय आहे. तुम्ही येथील स्थानिक आहे, मी नंतर त्यांच्याकडे जाते. शिवाजीराव कडिले निवडून आल्यानंतर त्या दिवसानंतर आजच अक्षय कडिले गावात आले का? नाही, असं नाही आहे. अक्षयदादा ज्यावेळेस स्वर्गीय शिवाजीराव कडिले आमदार म्हणून राहुरी, पाथर्डी नगर या विभागात काम करत असताना त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये अक्षयदादांनी जी प्रचाराची एक गरुड झेप घेतली आणि त्या प्रचाराच्या काळामध्ये सुद्धा आणि सातत्यानं राहुरीमध्ये 8 दिवसातून 4 दिवसातून अनेक वेळेस आणि प्रत्येक सुखदुःखाच्या आणि लग्न कार्यामध्ये अक्षयदादा कडिले यांचा सहभाग अतिशय मोठा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जसं बापच्या सवयी बेटा आपण म्हणतो, कडिले साहेब ज्या वेगाने पळत होते आणि मतदाराशी आणि कामाच्या संदर्भामध्ये तालुक्याशी संपर्क साधत होते, त्यापेक्षाही नव्हे त्यांच्या बरोबरीने अक्षयदादांनी सुद्धा आज उमेदवार मिळाले म्हणून अक्षयदादा आमच्या समोर तालुक्याच्या समोर आले असं बिलकुल नाही. पहिल्यापासून त्यांच्याकडे सगळं युवक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडलेले आहेत. आम्ही सिनियर जरी असलो तरी आम्ही कडिले साहेबांचे जवळचे असल्यामुळे त्यांनी आम्हाला जो आदरभाव देत गेले, संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला नव्हे. यांचा पूर्ण राहुरी तालुक्याशी अतिशय चांगला संबंध आणि कामाच्या निमित्तानं कचेरी असेल, पंचायत समिती असेल, कार्यकर्त्या DP देणं असेल, MSCBचा काही प्रोग्राम असेल आणि आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून अक्षयदादांचं काम अतिशय मोठं आहे हे आम्हाला मान्य आहे. भाजपचा पंचा गळ्यात घातलाय म्हणून तुम्ही असं म्हणतायत की अक्षय कडिले खरोखर तुम्हाला समाजकार्यात दिसलेत? हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. ते असं की त्यांनी जरी भाजपाचा पंचा घातला परंतु वडील जिथे काम करत होते त्यांचा जो जनता दरबार भरत होता तेव्हापासून आम्ही अक्षयदादाला पाहतो. आज त्यांची जागा रिक्त झाली, त्या जागेवर त्यांना या ठिकाणी उभं राहावं लागलं आणि पर्यायीने त्यांचा पक्ष होता त्याचा तोच पंचा घातला. नवीन आमच्यासाठी किती वर्षांपासून तुम्ही अक्षय कडिलेंना राजकारणात आणि समाजकारणात पाहता? माझ्या माहितीप्रमाणे गेली 8-10 वर्षापासून तर निश्चित त्यांना मी पाहतो. कारण 2009 साली कडिले साहेब या तालुक्यामधून उभं राहायला लागले
त्यावेळी ते थोडे हे होते. नंतर 19 आणि 24च्या इलेक्शनमध्ये तर अक्षयदादाचंच प्रभुत्व त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये घरी ज्या बैठका होतील, कर्डिले साहेबांनी अनेक उपक्रम त्यांच्या बंगल्यावरती, मग ते धर्मकारणातले महाराजांचे असोत, कार्यकर्त्यांचा मेळावा असोत, नाहीतर दिवाळीचा फराळ असो, सगळी मॅनेजमेंट अक्षयदादा त्या ठिकाणी करत होते. त्याच्यामुळे त्यांना असं वेगळं समाजाच्या नाळ जोडण्याचं असं काही त्यांना सांगायची किंवा शिकवायची वेळ नाही आली. ते घरामध्ये बाळकडू असल्यामुळं ते त्यांना उपजत आहे हे तुम्हाला खात्री झाली. तुमच्या खडांब्याचे कोणते प्रश्न आहेत जे पुढच्या 3.5 वर्ष त्यांनी मार्गी लावले तरच यांना पुन्हा इथं बोलवायचं? त्यांनी आत्तापर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे. पुढं त्यांचा आमचा एक रस्ता राहिलेला आहे, त्यांनी त्याचं उद्घाटन पण झालं. ऐकताय ना, रस्ता राहिलाय. हां, तर त्याचं त्यांनी उद्घाटन पण केलेलं आहे आणि तो आता ह्या 25 कधी उद्घाटन केलं होतं? त्याला ती प्रचार सभेच्या आधी केलेली आहे. म्हणजे मागची? बरोबर. मला वाटलं का वर्ष होऊन गेले तरी अजून प्रचार सभेच्या आधी उद्घाटन केलेलं आहे तिचं आणि त्या कामाला मार्गी लागलेलं आहे. ते आता पूर्ण होतं असं होतं राहील. बघा, निवडून आले मी पुन्हा इथे येऊन जाईन. रस्ता झाला नसला तर आंदोलनाला मी बनवसन. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, त्या 50 कोटीचा लाईटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प तो त्यांनी चालू केला ना, तर आम्हाला दिवसा लाईट मिळती, आम्हाला रात्रीचं पाण्यावर जावं लागत नाही. रात्रीच्या बिबटीची भीती असती, ते आता आम्हाला दिवसा लाईट मिळते. आम्हाला त्याच्यापासून खूप आमचं संरक्षण झालेलं आहे. अक्षय कर्डिलेंचं वय वर्ष 30 आहे. तुम्हाला वाटतं का 30 वर्षाचा पोरगा मतदारसंघाचं नेतृत्व करू शकतो? हो, 100% करू शकणार ते. 100% करू शकतो. बघा, तुमच्यासारखे टोपी धोत्रावाले माणसं उभे राहिले पाहिजे. नाही, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, अक्षय दादा आहे ना, माशाच्या पिल्ल्याला पोहायचं शिकावं लागत नाही. कर्डिले साहेबापेक्षा आहे अक्षय दादा हा भयान काम करणारे. कारण त्याचं एक प्रतीक म्हणून सांगतो. काल मी फक्त एक फोन केला त्यांना, वामन सरांना एक फोन केला. म्हणलं तुमच्या कुटुंबातलं धार्मिक क्षेत्रामध्ये कर्डिले साहेब हे कधीच मागं राहत नव्हते. आमच्या बेलकरवाडीला संत कवी महिपती महाराजांचा फिरता सप्ताह आहे. एक छोट्याशा गावाने सप्ताह घेतला. तुमच्या कुटुंबातला एक प्रतिनिधी पाठवा. 11:30 वाजताच प्रियांकाताई कर्डिले हजर झाल्या. हेच धार्मिक क्षेत्रातलं यांचं काम आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जनता ह्या तालुक्यातली ह्या कुटुंबाला कधी वाऱ्यावर सोडणार नाही. जरी त्यांच्या विरोधात सर्वात महत्त्वाची एक बाब सांगतो की खराब प्रतिस्पर्धी, खराब बॅटमन प्राजक्तदादा होते, पण त्यांनी वैचारिक पातळीवर स्वतःच्या बुद्ध्यांकाने आपला अर्ज माघारी घेतला आणि अक्षयदादाला त्यांनी बिनविरोध दिलं. जरी 5-7 जरी लोक राहिले असेल, ते कोणत्या पद्धतीने राहिले, काय राहिले, तालुक्याची काय अस्मिता आहे आम्ही ओळखलं. म्हणून तुम्हाला सांगतो, राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील जनतेनं हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, हिला नाकारता येत नाही. बरं, मला एक सांगा की लोक तुमच्या मागे उभे आहेत. आम्हाला माहिती आहे तुम्ही 15 वर्षांपासून जवळपास राजकारण समाजकारणात ॲक्टिव्ह, पण त्या लोकांना माहिती किंवा त्यांना तसा काही अनुभव आला की नाही माहीत नाही. 3.5 वर्ष तुमच्याकडे असणार आहेत. जर आपण एकंदरीत लाट बघितली आणि तुम्ही निवडून येण्याची शक्यता जर बघितली, तर 3.5 वर्षांमध्ये राहुरीकरांना काय भेटणार? महत्त्वाचे कोणते प्रश्न मार्गी लागतील? या 3.5 वर्षामध्ये जी अपेक्षा सगळ्यांची कर्डिले साहेबांकडनं होती, तीच अपेक्षा पूर्ण मला 2029मध्ये करायची आहे. कारण की आता प्रश्न अनेक आहेत. राहुरी शहराचे वेगळे प्रश्न, राहुरी तालुक्याचे वेगळे, नगर तालुक्याचे वेगळे, पाथर्डीचे वेगळे, ग्रामीण भाग आहे, त्यामध्ये काही शहरीकरणाचा पण देखील भाग आहे. अनेक प्रश्न वेगळे आहेत, अनेक समस्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे आपल्या तालुक्यातले, जिल्ह्यातले युवक तरुण आहेत, यांच्यासाठी आपल्या विद्यापीठच्या जागेवरती मी नामदार साहेबांशी चर्चा झालेली आहे की ती जागा आपल्या MIDCसाठी आणायची आणि तरुणांना रोजगार तिथून मिळाला तर नक्कीच आपला त्या माध्यमातून तालुका अजून पुढे जाईल. जसं तुम्ही म्हटले, पाथर्डी ह्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी प्रश्न आहेत. तुमच्यावरती जबाबदारी वाढते. आज पक्षानं तुमच्याकडे नेतृत्व सोपवलं किंवा तुमच्यावरती उमेदवारीचा डाव लावला आहे. तुम्हाला मी जसं वारंवार सांगते की नगर जिल्ह्यामध्ये दिग्गज आहेत. या दिग्गजांमध्ये तुम्हाला तरायचं आहे. त्यामध्ये 3.5 वर्षात तुम्हाला प्रश्न तर सोडवायचीत, पण या सगळ्यांना धरून चालायचं आहे. आज तुम्ही माझ्यासमोर प्रचारसभा करतायत, आश्वासनं देत आहेत, 3 तारखेनंतर मी तुमचाच आहे, 4 तारखेनंतर मी तुमचाच आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये तितका वेळ देऊ शकता? याला फक्त एक भंपक आश्वासन म्हणून बघायचं? 2029मध्ये आपणच दोघं भेटू आणि तुम्हाला कळन. आणि मी तुम्हाला सांगण्यापेक्षा 2029मध्ये तुम्ही राहुरी, नगर, पाथर्डी या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी जा आणि मी काय केलं काय नाही हे जनतेलाच तुम्ही विचारा. बाबा काय वाटतंय? चांगले
चालेल का? हा चालेल ना, त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. बरोबर आहे. हा बरोबर. बघा, हा कधीपासून मतदान करतात? हा किती वर्षांपासून मतदान करतात? 30 वर्ष झाले मतदान करतो मी. मग असे भाषण किती ऐकले? प्रत्येक भाषणाला मी असतो. बरं, मग आश्वासनं किती पूर्ण होतात? ना आश्वासन ना, ज्या माणसाच्या याला निवडणुकीला आपण भाषणं करायला आलो ना, त्यावेळेस तो माणूस 100% निवडून येत असतो. तर तर जवळपास 12:30-1 वाजत आलेले आहे. आपण त्यांच्यासोबतचा प्रचार दौरा कव्हर केला आहे. प्रत्येक लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. हे व्हिडिओज ज्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यांच्या मतदारसंघातील किंवा त्यांच्या भागातले जे प्रश्न आहेत ते आम्हाला खाली कमेंट करा. आमदार, आपल्या भावी आमदार म्हणा किंवा निवडून आल्यानंतरच्या गोष्टी बघू, पण हे प्रश्न सोडवले जातात की नाही याचा फॉलोअप मी स्वतः घेईल. काय 100%. बघा, पुन्हा आपली गाठ 3.5 वर्षांनी होणार. नाही, आपले वर्षानुवर्ष होतच राहणार. धन्यवाद. आपल्यासोबत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत. आज राहुरीमध्ये अक्षय कडिले यांच्या प्रचारार्थ ते या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत कशा पद्धतीचा कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्स दिसतोय? वातावरण पाहिल्यासारखं आहे का? हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर लागलेली ही निवडणूक आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये ही निवडणूक लढली जाते. आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटीलजी असतील, सुजयजी असतील आणि या भागातील असणारे सर्व लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे, ही सर्वजण एकत्रपणे ही निवडणूक लढतात. आणि या निवडणुकीच्या सुरुवातीच्याच काळामध्ये प्राजक्तजी तानपुरे यांच्याशी स्वतः विखे पाटीलजी आणि त्याचबरोबर मी स्वतः आणि देवेंद्रजींबरोबर त्यांचं झालेलं बोलणं असेल, या सगळ्या विषयांमुळे प्राजक्त तानपुरेंनी उमेदवारी अर्ज भरला नाही आणि त्यांनी जे या भागामधील असणाऱ्या विकास कामांच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहे जे सांगितलं, देवेंद्रजींनी त्यांना आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक 100% अक्षय कर्डिले महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या विजयाच्या दिशेनेच आहे. परंतु कार्यकर्त्यांनी कुठेही गाफील राहू नये. कार्यकर्त्यांनी सर्व ठिकाणी आज आम्ही बूथ लेवलवरच्या सर्व कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. थोडासा या भागामध्ये आपण पाहतो आहे की उष्णता फार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी थोडासा आपल्या तब्येत सांभाळून प्रचार घरोघरी जाऊन जो करायला पाहिजे, सभा थोड्याशा टाळल्या पाहिजेत आणि 20 तारखेलाच एक मोठी देवेंद्रजींची सभा होणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की पालकमंत्री विखे पाटीलजी आणि या सर्व इथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये अक्षय कर्डिले यांना अतिशय चांगल्या मताधिक्याने ते निवडून येतील. तुम्ही जसं म्हटले की राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा तुम्ही असतील, प्राजक्त तनपुरेंची निवडणूक त्यांनी माघार घ्यावी की ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. माझ्या माहितीप्रमाणे जेव्हापासून तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालेत, बिनविरोध निवडणुकांचं फॅड खूप सुरू झालं आहे. नेमकं कशामुळे? नाही, आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने सबका साथ सबका विकास या भावनेतून प्रत्येक नागरिकांच्या विकासात्मक दृष्ट्या जे काही काम आहेत ती कामं NDAचं केंद्रातलं सरकार आणि राज्यामधलं असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे. त्यामुळे समोर असणाऱ्या विरोधकांमध्ये सुद्धा एक सद्भावना निर्माण झाली आहे युतीच्या संदर्भातली आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण तयार होतं. आणि कधीही आपण ज्यावेळेला समोरच्या असणाऱ्या जे कोणी प्रतिस्पर्धी असतात किंवा त्यांच्याशी जेव्हा चर्चा करतो आणि चर्चा करत असताना सकारात्मक चर्चा झाली तर त्यामध्ये यशही येतं. पण रवींद्रजी, तुम्हालाही माहिती आहे लोकसभा असो किंवा विधानसभा असो किंवा लोकशाहीच्या दृष्टीने विरोधक जिवंत राहणं गरजेचं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, पण आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे महानगरपालिका असो, झेडपी असो, नगर परिषद असो, तुम्ही नगरसेवकसुद्धा बिनविरोध काढतात. इथे प्राजक्त तनपुरे प्रबळ विरोधक होते, विरोधकच संपवला तर लोकशाहीच्या दृष्टीने त्या निवडणुकांना अर्थ किती उरणार? 2 गोष्टी असतात.
की प्रत्येक ठिकाणी 5 वर्षातून एकदा निवडणुका होत असतात. मग ती ग्रामपंचायतीची निवडणूक असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे किंवा विधानसभा किंवा लोकसभा असू दे. या प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या ठिकाणचे असणारे प्रत्येक उमेदवार, त्या उमेदवाराबरोबर असणाऱ्या काही पार्टीज, राजकीय पक्ष यांचे प्रत्येकाचे 5 वर्षासाठी अजेंडा असतात की आम्हाला 5 वर्षामध्ये हे काम झालं पाहिजे, असे अजेंडे असतात. तुम्ही पाहिलं असेल की गेल्या कित्येक वर्षापासून, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपण पाहिलं असेल, सातत्याने एवढ्या वर्षामध्ये असणारी परिस्थिती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014ला ज्यावेळेला पंतप्रधान झाले तेव्हापासून आजपर्यंतची असणारी परिस्थिती. या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल की सातत्याने की जी आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये दिली जातात ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दिशेने त्या 5 वर्षामध्ये काम हे NDAचं केंद्रातलं सरकार करत आहे आणि राज्यामधलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार करत आहे. त्यामुळे एक सद्भावना नागरिकांमध्ये आहे आणि जनप्रतिनिधींमध्ये सुद्धा त्याच पद्धतीच्या भावना निर्माण झालेल्या आहेत. आणि लोकांना असं वाटतं आहे की वसुदैव कुटुंबम ही जी भूमिका आहे त्या भूमिकेप्रमाणे देशाचे पंतप्रधान फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये देशाची प्रतिमा ही कशी उंचावेल त्या दृष्टिकोनातून काम करताना हे सातत्याने दिसत आहेत. त्यामुळे एक चांगला असा एक पॉझिटिव्ह वातावरण राजकीयदृष्ट्या हे संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबद्दल निर्माण झालेला आहे आणि त्याचाच हा सर्व परिणाम आहे. बरं चला जाऊ दे. एक गोष्ट सांगून टाका. राहुरीमधून प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली. त्यांना सांगायला झालं की आमचे हे मुद्दे आहेत, यांनी मान्य केले म्हणून मी माघार घेतोय. तुम्हालाही म्हणायला झालं की त्यांनी त्यांच्या गोष्टींमुळे माघार घेतली असेल. प्राजक्त तनपुरे आम्हाला विधान परिषदेवर दिसणार का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्राजक्त तनपुरेंसारखा एक अतिशय चांगला लोकप्रतिनिधी की जो या सगळ्या विषयांमध्ये एखाद्या ठिकाणी ज्यावेळेला पोटनिवडणूक होत असते ती निवडणूक तिकडच्या असणाऱ्या नागरिकांवरती लादली जात असते. आणि म्हणून बऱ्याच वेळेला महाराष्ट्रातील राजकारणामध्ये अशा पोटनिवडणुका या बिनविरोध झालेल्या आपण पाहिल्यात. आणि अशा सगळ्या भावनेमध्ये जेव्हा प्राजक्त तनपुरे जी आहेत त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी जर या भावनेतून विचार करत असतील तर नक्कीच या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक विचार जो आहे तो सकारात्मक विचार हा देवेंद्रजी असतील आम्ही सर्वजण करण्याचा प्रयत्न करू. साम दाम दंड भेद ही रणनीती तर वापरली जाणार नाही ना? नाही, या संदर्भामध्ये आपण ज्या चर्चा करतो खरं तर निवडणूक ज्यावेळेला सार्वत्रिक निवडणुका ज्यावेळेला असतात त्यावेळेला निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने निवडणुका लढाव्यात किंवा काय करावं या सगळ्या गोष्टी त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये करायच्या असतात. ही पोटनिवडणूक आहे त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये एक तिथलं असणारं वातावरण, पूर्वीचे असणारे जे लोकप्रतिनिधी त्यांच्याबद्दलीतलं असणारं त्या भागामध्ये असणारी सहानुभूती या सगळ्या गोष्टीचा विचार हा या निवडणुकांमध्ये केला जातो. आणि नक्की आम्हाला खात्री आहे की शिवाजीराव कर्डिले असतील त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी असतील आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सातत्याने काम होत आहे या सगळ्या गोष्टी या नक्कीच अक्षय कर्डिले यांच्या विजयाला नक्की साथ देतील. धन्यवाद. धन्यवाद. तर आपल्यासोबत माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आहेत, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आहेत. आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर इथे आले होते. एकतर इथे रिस्पॉन्स कसा मिळतोय? पहिले तर लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडतील का, हा माझा पहिला प्रश्न. लोक माननीय स्वर्गीय कर्डिले साहेबांचं जे काम आहे आणि जेवढं त्याग त्यांनी लोकांसाठी केलं त्या भावनेचा आदर करत निश्चित लोक मतदानासाठी बाहेर पडतील. आजही उष्णतेची लाट असताना देखील पूर्णपणे पांडुरंग मंगल कार्यालय हे भरलेलं होतं. प्रत्येक व्यक्ती माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांना ऐकण्यासाठी बाहेर पडलेला होता आणि जवळपास माझ्या देखील 6 दिवसांमध्ये एवढ्या सभा झाल्या. प्रत्येक सभेमध्ये एकही खुर्ची रिकामी नाही. याचाच अर्थ लोकांमध्ये उत्साह आहे आणि जे काही काम कर्डिले साहेबांनी केलेलं आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याची कुठेतरी परतफेड म्हणून एक ऋण उतराई म्हणून प्रत्येकजण बाहेर पडेल. आम्ही अक्षय कर्डिलेंच्या लोगोसोबत तुमचा दोघांचाही
लोगो पाहतोय, इकडे दाजींचा लोगो नाही आहे पण तुमच्या दोघांचा लोगो आहे. काय असं नेमकं राहुरीचं समीकरण जुळेना तुमच्याशिवाय की तुम्हाला धरूनच जुळवायचं? नाही नाही, तसं नाही. दाजी हे अदृश्य शक्ती असल्यामुळे त्यांचा छोटासा फोटो आहे. ते पडद्याच्या पाठीमागचे खिलाडी आहेत. आम्ही पडद्यावरच्या म्हणून आमचा मोठा झूम करून लावलेला फोटो आहे. पण काम सगळ्यांचं तितकंच आहे. राहुरी असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, पालकमंत्री महोदयांकडे या निवडणुकीची जबाबदारी आहे. कर्डिले साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये मी अगोदरही म्हटलो की सगळ्यात ज्येष्ठाची भूमिका ही पालकमंत्री महोदय पार पडत आहेत. आणि एक भाऊ म्हणून माझं काम आहे की त्या घरामध्ये जसं कर्डिले साहेबांनी मला मुलासारखं ठेवलं, तर तीच भूमिका माझी आहे की आज त्यांचा मुलगा उभा आहे, तर माझ्या घरातलं सदस्य उभा आहे, तर मला ते प्रयत्न करणं आहेच आहे. आता कार्यकर्त्यांनी डिझाईन तयार केली, कसं फोटो टाकायचा कसा नाही, तर यामध्ये सगळ्यांच्या सहमतीने ते बोर्ड डिझाईन तयार. मला माहीतही नव्हतं, लागल्यानंतर मला कळालं की माझे फोटो एवढे मोठे झालेत त्याच्यामध्ये. पण फोटो असेल किंवा नसेल, लोकांच्या मनामध्ये आमचे फोटो आहेत हे निश्चित आहे, त्यामुळे काही अडचण होणार नाही. मला एक आतली माहिती भेटली होती, आता तुम्ही दोघंही भेटलेत म्हणून तो विचारते. मला इनपुट असं होतं की प्राजक्त तनपुरेंना विधानसभेला उभं राहण्यासाठी लावणारी ही अदृश्य शक्ती तुमचीच होती आणि नंतर खाली बसायला लावणारी ही अदृश्य शक्ती तुमचीच होती, म्हणजे माघार घ्यायला लावणारी ही अदृश्य शक्ती तुमचीच होती. खरं की खोटं? तुम्हाला माहिती कोण देतं पहिले ते सांगा मला. ते माझी माहिती खरी की खोटी? माहिती देणारा माणूस माझी भेट घालून द्या एकदा. माहिती खरी की खोटी? असं कुठं राजकारण असतं का? आपणच पळायला लावतोय. अहो, ते विद्यमानच उमेदवार होते, त्या विधानसभेमध्ये लढवलेले उमेदवार होते, त्यांच्या परिवाराचा तेवढा त्याग आहे. माझ्या दृष्टिकोनातून ही निवडणुकीमध्ये प्राजक्त किंवा अक्षय दोन्हीपैकी ज्याला भारतीय जनता पार्टी उमेदवारी दिली असती त्या दोघांपैकी एकाला तरी कुठंतरी थांबणं आवश्यक होतं, कारण की या निवडणुकीमध्ये संघर्ष होऊ नये ही आमची प्राथमिकता होती. आमदार संग्राम जगताप असतील मी असेल, आम्ही दोघांनी चर्चा करून एक निर्णयावर आम्ही पोहोचलो आणि मग पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांपुढे या विषयाला आम्ही मांडणी केली. आणि मग उमेदवारी जर अक्षयला द्यायची ठरली तर आपल्याला प्राजक्तला देखील त्याच्याशी चर्चा करून संघर्ष टाळावा लागेल ही भूमिका आपली होती. आणि मला आनंद आहे की आज त्यांनी ती भूमिका घेतली, ते थांबले. आणि जे निवडणुकीची आम्हाला आज तयारी किंबहुना कदाचित प्राजक्त असतं तर ही निवडणूक थोडीशी अजून ज्याला म्हणतो आपण प्रयत्न करावा लागला असतं किंवा चुरशीची निवडणूक झाली असती. मग विशेष चुरशीला आपण घाबरत नाही, पण आरोप प्रत्यारोप एकदा सुरू झाले तर ही निवडणूक एखाद्या व्यक्तीच्या अपरिहार्य कारणामुळे किंवा त्यांच्या साहेबांच्या मृत्यूमुळे झालेली निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी होऊ नये ही जास्त मला काळजी होती आणि सुदैवाने ती गोष्ट टळलेली आहे. आज प्राजक्त देखील मनाचा मोठेपणा दाखवून जर थांबला असेल तर निश्चित माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री महोदय असतील आणि प्रदेशाध्यक्ष महोदय असतील त्या परिवारासंदर्भात सकारात्मक निर्णय लवकर घेतील. अक्षय कर्डिलेंचं वय वर्ष 30 आहे. तुमच्यासारखे लोकांचे आता केस पांढरे होत आलेत राजकारणात. काय वाटतं, अक्षय कर्डिले 3.5 वर्षात तेवढे परिपक्व होतील का? नाही, परिपक्व होण्यापेक्षाही ते परिपक्वच आहे. कारण मागच्या काही काळामध्ये म्हणजे 2024ची जरी कर्डिले साहेबांची विधानसभा होती तर त्यावेळेला ती बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 80-90% ही अक्षय कर्डिलेंनीच हाताळलेली होती. आणि त्यामुळं असं वाटत नाही की त्यांना परिपक्व व्हावं लागेल. माझं मत तसं नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की तुमच्यासारख्या दिग्गजांमध्ये त्यांना टिकाव त्यांचा धरता येईल का? नाही, निश्चित आम्ही काही दिग्गज नाही आहेत, पण ते निश्चित रूपाने ते टर्म वाढल्यात ना तुमच्या आता. नाही, दिग्गज टर्म वाढण्याने माणूस दिग्गज नसतो होत, तसं ते दिग्गज होतील एवढी खात्री. सध्या विखेन जगताप किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. नाही, विखे पाटीलच आहेत त्याच्यामध्ये, काय माहिती. शहरात तुमचं चालू आहे. नाही, शहरात देखील आम्ही मेकर आहोत. एकंदरीत सगळ्या राहुरीकरांना किंवा एकंदरीत जे कोणी यामध्ये मतदार आहेत त्यांना काय आवाहन करणार? नाही, निश्चित आम्ही एवढंच एक विनंती करू शकतो मतदारांना की मतदारांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या उत्साहानं मतदान करता सहभागी झालं पाहिजे. 23 तारखेला ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे आणि म्हणून आमचं एवढंच एक नम्रतेचं आव्हान असेल मतदारांना की त्यांनी मतदान करण्याकरता मोठ्या संख्येनं बाहेर पडावं. 3-3.5 वर्षांचा कालावधी राहिला आहे. 1 वर्ष आजारपणामध्ये शिवाजीराव कर्डिलेंचं गेलं. बरेचसे राहुरीतील कामं प्रश्न अनेक बॅकलॉगमध्ये 3.5 वर्षांनी पुन्हा आम्हीच तुम्हाला भेटणार, हे का नाही झाले? 3.5 वर्षात ते सुटतील? आता तुम्हाला विचारते, त्यांची जबाबदारी त्यात नाही नाही, त्यांची ते जबाबदारी मुक्त झालेली आहे. 23 तारखेला मतदान पडल्यानंतर कर्डिले साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ती माझी जबाबदारी आहे. अक्षय आमदार जरी झाला तर मी लोकांना तेच म्हणतो की अक्षयला निवडून झाल्यानंतर आमदार सुजय विखेच आहे या भूमिकेतून आम्ही निवडणूक लढवत आहोत. कारण की अक्षयला कदाचित त्या 3 वर्षामध्ये पूर्ण अनुभव यायला, राजकीय तसं राजकीय अनुभव आहे पण प्रशासकीय अनुभव यायला वेळ लागेल. तर पालकमंत्री महोदय आणि मी जसं म्हटलो
की 6-7 महिन्यानंतर भाजप आहे. त्यामुळं अनेक अनुभवी तुम्ही तसं करून ठेवली अनेक अनुभवी लोक राहुरीच्या प्रश्न सोडवण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं नेतृत्व मान्य करतील. माझी अपेक्षा आहे की राहुरीमध्ये सगळेच वैचारिक लोक जर एक झाले तर राहुरीचे प्रश्न जलद गतीने सुटतील. जिथं एका माणसाला निवडून आल्यानंतर निधी मिळतो तसे 2 लोक जर झाले तर डबल निधी जाईल. ही संकल्पनेतून राहुरीच्या भल्यासाठी आम्ही घेतलेला निर्णय आहे. धन्यवाद.